अ, सांगली महानगरपालिकेमध्ये नव्याने कमिशनर आल्यापासून त्याने अतिशय शांतपणे शहराच्या विकासाचा प्लॅन करणं, टेंडर काढून इम्प्लिमेंट करणं असं सुरू केलं आहे. त्यातल्या दोन चांगल्या गोष्टींचं उद्घाटन करायला मिळालं. काळी खण नावाची वर्षानुवर्ष इथली एक खण की ज्याच्यातलं पाणी आत्ताही गढूळच आहे. आणि आमच्या दोघांचं बोलणं झालं. मी एक एजन्सी त्यांना जोडणार होतो की ते 1 रुपयाही घेणार नाहीत. कोणीतरी CSR त्याला पैसे देईल की ज्याच्यामध्ये फ्लोटिंग म्हणजे जवळ एक बोट फिरत असते, ती कंटिन्युअस पाण्यामध्ये पाणी स्वच्छ करत असते, त्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकत असते. तर त्या काळ्या खणीला आत्ता त्यांनी एक अतिशय चांगलं मॉर्निंग वॉक, सकाळच्या मध्ये फिरायला येणं आणि संध्याकाळच्या वेळेला सांगलीसारखं जे थोडंसं रिलॅक्स शहर आहे की संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी रिलॅक्स व्हायचं असतं, अशांसाठी एक चांगलं सेंटर डेव्हलप झालं. फक्त त्याची चौपाटी डेव्हलप झाली. थोडक्यात कोल्हापूरचं रंकाळा डेव्हलप झालं, ज्याच्यामध्ये त्यांनी तो जो शो आयोजित केला आहे निऑन साईनवर, तर तो LED साह्याने, तर संध्याकाळच्या वेळेला खूप अट्रॅक्टिव्ह होईल. एक नॉमिनल शुल्क प्रत्येक गोष्टी लावायला लागतं, नाही किंमत राहत नाही. त्यामुळे 10 रुपये 20 रुपये शुल्क आहे. खूप खाण्यापिण्याचे स्टॉल्स अलॉट करतायत, त्यामुळे काही जणांच्या घराची अर्थार्जनाची व्यवस्था उभी होती. इथलं जे AC टॉयलेट मी पाहिलं तर ते महाराष्ट्रात खूप ठिकाणी सुरू झालं आहे, ज्यामध्ये 10 रुपये पे करायला कोणालाच काही वाटत नाही. क्लीन टॉयलेट लागतं, विशेषतः महिलांसाठी. तर एकाच ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्यात, त्याच्यानंतर खूप अभिनंदन करतो. सर्व सांगलीकरांना मी सांगू इच्छितो की आज आम्ही काळी खण सुशोभीकरणचं उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला लेझर आणि साऊंड शो दिसायला मिळेल आणि या ठिकाणी 10-15 मिनिटाची स्मॉल चित्रपट आपल्याला वॉटर स्क्रीनवर पण दिसायला मिळेल. इथे 2-4 सुविधा आहे. सर्वात पहिले तर आम्ही एक लेक फ्रंट डेव्हलप केलं आहे, ज्या ठिकाणी आपण सकाळी, संध्याकाळी, दुपारी कधीही बसू शकतात फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 10 इथे लेझर शो आणि वॉटर म्युझिक शो असणार आहे. त्याच्यासाठी नॉमिनल लहान मुलांसाठी 10 रुपये आणि 12 वर्षपेक्षा मोठ्या लोकांसाठी 20 रुपये तिकीट आम्ही फिक्स केलेली आहे. हे तिकीट घेतल्यानंतर आपण 7 ते 10 मध्ये 3 शिफ्टमध्ये बसून इथे शोचा आनंद घेऊ शकतो. त्याच्यासोबतच इथे आम्ही 8 गाळे वगैरे ठेवले, ज्या ठिकाणी आपण स्नॅक्स वगैरे पण घेऊ शकतात आणि बसू शकतात. त्याच्यासोबतच एक बोलू टॉयलेट पण इथे आम्ही एस्टॅब्लिश केलं आहे, ज्या ठिकाणी वॉशरूम, AC वॉशरूमची सुविधा आहे, एकदम नॉमिनल 10 रुपयाच्या रेटवर. याच्यासोबतच सेकंड फेजमध्ये आम्ही ह्याच्या लगत एक गार्डन पण डेव्हलप करणार आहोत,